एका भगवंताच्या बरोबरीचे आहे. आणि ते कोण तयार केलं? महान त्यागी बाबा धर्मदेवजीनं दिलेल्या तत्वशब्द नियमानं तुम्ही भगवंताच्या बरोबरीत येऊन बसले. का भगवंताच्या बरोबरीत येऊन बसले त्याचा विचार केला तर तुम्हाला कळेल. आपल्या गावात भागवत होतात ना, प्रवचन होतात ना, कीर्तनी होतात. किती रुपये? कुणी 1 लाख घेते, कुणी 2 लाख घेते. काही काही महाराजांची फी 50-50 लाख रुपयापर्यंत आहे. जीवावर आलेल्या संकटातून केलेली मात आणि ही मात करतेवेळी आलेला अनुभव याच्यावर माझे सेवक बोलतात. आणि ह्या सेवकाला तयार माझ्या महात्यागी बाबा तुम्हाला घरावलंबी बनवलं नाही. अरे या घरामध्ये संकट आलं असेल त्याच्या त्या महाराजकडे तीर्थ बनवून आणलं नाही सांगितलं. तुम्ही आपल्या घरातच तीर्थ तयार करता, तुम्ही परमेश्वरापेक्षा घेऊन नाही. हे माझ्या बाबाने घडवलं आहे. आणि म्हणून आता आमची सुद्धा खूप मोठी जबाबदारी आहे. आमचे गुरु कोण आहे? महान त्यागी बाबा धर्मदेवजी. महान त्यागी बाबा धर्मदेवजीचे गुरु कोण आहेत? भगवान बाबा हनुमानजी आहे. म्हणजे आमच्या महान त्यागी बाबा धर्मदेवजीनं त्याच्या परिवारामध्ये जेव्हा दुःख होते, त्या दुःखातून जेव्हा त्यांना सुख पाहिजे होती, जसं आम्हाला वाटत होतं आमच्या परिवारात दुःख आहे, कोणता तरी रस्ता भेटला पाहिजे, कोणीतरी एखादा महाराज भेटलं पाहिजे ना, माझ्या घरातला भूत कायला पाहिजे म्हणजे चिकायचं आहे. 4 दिवस जगेल नंतर पण काहीतरी का होते का प्रत्येकाच्या मनात ही भीती आपल्या बाबाने काढली आपल्या मनातून. तुम्हाला आपल्यासारखं केलं म्हणजे लोकांचं ऐकून नाही केलं. ज्या पद्धतीनं बाबांना आपल्या परिवारातलं दुःख केलं, जे अनुभव माझ्या बाबाने आले ते अनुभव बाबाने तुम्हाला दिले, दुसऱ्याचे नाही दिले. आणि तुम्ही इथं जे सांगितलं तुमच्या घरामध्ये जे घडलं ते इथं सांगितलं. तापेश्वरच्या घरातलं सांगितलं का? नाही. आणि म्हणून की आमचे बाबा गुरु म्हणजे आमचे महान त्यागी बाबा धर्मदेवजी आणि आमच्या बाबाचे गुरु म्हणजे कोण? भगवान बाबा हनुमानजी. एक आनंदाची गोष्ट सांगतो तुम्हाला. कधी कधी खूप खुशी होते. मी मनातल्या मनातच असतो. कोणी पागल झाले म्हणत असतो. या दिवशी असं हसत होतो. लोका गेल्या म्हणला काऊन हसून राहिल्या. मी त्याने नाही सांगितलं काऊन हसतो म्हणून. मग एक होतं चालू भागवत. आणि पहिल्या दिवसपासून तो भागवतवाला नाही तो टॉन्टिंग कोणाला करत होता मला समजत होता. दरवेळेस ते भागवतवाले नाही तेव्हा आकड भावना नाही. आता यायची संख्या आता महाराज येते आपली फौज फाटा घेऊन समोर माणसं राहतात 25. त्याने कीर्तनाच्या विषय लागली गर्दी इकडे आहे ना. आता तो नाही होवे तो का म्हणे अभी कोई अगरबत्ती लगाता है, कोई इसका नाम बताता है, धर्म को छोड़ दिया, ये कर दिया, वो कर दिया, तो खूप पोल्यूशन आहे. मी म्हणतो पोल्यूशन मध्ये मारून त्याला म्हणून आमच्या सेवकायला मारून त्यांना हे कधी समजत नाही. पण मी काही बोलतो नाही. पण असा हे म्हणा म्हणून कल्पसते हा माणूस. मग नाही झाला. प्रवचन चालू झाला आणि प्रवचनामध्ये पुढे गेल्यानंतर तो म्हणते शक्ती ये काय म्हणते जी सृष्टीचं संचालन करते. मी म्हणतो जिंकलो आम्ही जिंकलो. माझ्या बाबाने जे सांगितलं ते आता जोडून राहिला. कसं जग शक्ती ये आता आम्ही एका परमेश्वराची पूजा करतो ना आम्ही. बरोबर आहे. घरी एकच फोटो लावतो ना आम्ही. बरोबर आहे. एकच फोटो लावायला सांगणारा एकच महान त्यागी बाबा धर्मदेवजी विश्वास आहे.
तिच्या या विश्वाच्या परमेश्वर एक आहे हे बाबांना आम्हाला सांगितलं आहे. त्या महात्यागी बाबा जुंडोजीचे आम्ही सेवक आहोत. आम्हाला सत्य ज्ञान मिळालं. तुम्ही कमजोर आहे का? कमजोर नाही आहे. कधी कधी का होते आम्ही कमजोर नाही आहोत, आम्ही कमजोर नाही आहोत, आम्ही ताकदवाले आहोत. म्हटलं काय ताकद कधी कधी आम्हाला खतम करून टाकतो. मग याच्यासाठी थोडसे अनुभव घ्यायला लागतो. अहंकार हा माणसाचा शत्रू आहे आणि या अहंकारामुळे मोठमोठे गेले डोळे लक्ष झाले पता नाही लागला. 1.5 वर्ष एक होती त्याच्या जे ठेवले झाले ना संजीवनाच्या महिन्यामध्ये पोट बदलून राहिले. अहंकार मग तो पैशाचा अहंकार असू शकतो, हा अहंकार ताकदीचा असू शकतो, हा घमंड रिश्तेदारीचे असू शकते. नाही माझ्या मामा मोठा साहेब आहे, माझा भाऊ अमुक आहे, माझ्या बापाची खूप चालती आहे, सरपंच आहे बाबाचा. बाबा काही आम्हाला नाही. कोण काय हे महत्वाचे नाही आहे. तू काय आहेस हे महत्वाचं आहे. मी का आहो हे महत्वाचं आहे. आणि म्हणून हा मार्ग आपला कर्मप्रधान आहे. पण हा कर्मप्रधान मार्ग प्रत्येकाला स्वतःच्या मोक्षासाठी तुम्हाला वागायचे आहे, चालायचे आहे, बोलायचे आहे. आणि दिलेल्या तत्वसत्य नियमावर आम्हाला काय करायचं आहे. नाही तर आता पाहून पाहिलं मी या आश्रमात खूप दुःख वाटते. बाबांना आम्हाला अंधश्रद्धेतून बाहेर काढलं आणि सांगितलं ताकदीत राहायचं. बाकीच्या सारखे करायचे नाही राहायचे. दररोज आंघोळ केल्या पाहिजे आहे की नाही? आंघोळ केल्या पाहिजे की नाही? दररोज खदागल्या सारख्या राहिल्या पाहिजे. आंघोळ केल्या पाहिजे, ताकदीत राहिलं पाहिजे, घरी व्यवहार चांगले केले पाहिजे, निर्व्यसनी राहिलं पाहिजे. एक आदर्श कुटुंब पद्धती या देशामध्ये तयार झालं पाहिजे. बाबांना आम्हाला सांगितलं आहे. जुने विचार सोडायला सांगितले आहेत, जुने सगळे विसर्जन करायला सांगितले आहेत. एका परमेश्वराची प्राप्ती का होते हे बाबांना आम्हाला सांगितलं आहे. जे सांगितलं ते आमच्या घरामध्ये घडलं आहे. आम्हाला दुसऱ्या जागी आकार लावायला नाही जावं लागलं. ते आमच्या घरातच घडलं. माया डोळ्यासमोर घडलं. नाही बायको गवायला नाही, नाही पोरगी गवायला नाही. तुमच्या घरामध्ये घडलं. तुमची बायको तुमचे पोरं गवायला नाही. तिसऱ्याचा का करायचा आहे? तिसऱ्याचा का करायचा आहे? पण आमच्या परिवार गवायच्या गोष्टी जे ते आमच्या भल्यासाठी आम्ही मार्गामध्ये आलो. म्हणून आज आम्ही या आश्रमामध्ये पाहतो एवढे मोठे पेढे त्या टेबलवर जमा झाले. कुठं असं तर आता इथून उठल्यावर पाहिजे. मजाक नाही सांगत भाऊ, जे डोळ्याला पाहिलं ते सांगून राहिलो. एवढे एवढे पेढे असतील, अर्धा चुंडी काय एक चुंडी भरते तर पेढे आहेत किती. आणि 10 वेळ इथल्या सरकारने सांगावं काय कोणते विचार तुम्ही करता आहात, हे कशासाठी इथे करता आहात. ते म्हणते त्याचे काही मार्गदर्शक लोक चुकीचे मार्गदर्शक करून राहिले. आता ते मंडळाच्या वेळेला कुठले म्हणजे माहिती नाही. तू घेऊन झाले म्हणते त्याचे पेढे. मग तुझ्या घरी भगवंत नाही आहे का? आहे का नाही? अरे या मार्गात येणाऱ्या सेवकाने पहिलं अनुभव दिला बाबांना. पहिलं पुरी ताकद जे दिली जेवढी होती तेवढी. आणि काय साक्षात्कार होते हे अगोदर तुम्हाला साध्या कार्यातच तर भेटलं आहे ना. साध्या कार्यात आणि पुरे कुटुंबातली मला दूर झाले. सगळं चांगला झाला, ठणठणीत सगळं मस्त झालं. मग आम्ही हवन केला, त्याग घेतला. मग आम्ही त्यागाच्या हवन केला. मग आम्ही न हवन केलं. मला वाटलं हे सुधारले असतील, पण मी आता बिघडले पक्के झाल्यावर. मग पहिला नमस्कार लागला का तुम्हाला साध्या कार्यात होते एक आणलं नाही. हात उच्च करून सांगा मुले का तुम्ही ज्या दिवशी या मार्गात आल्या त्या दिवशी तुम्ही नवस घेतल्या का? एखादा कोणाला पेढे वाटले होते का? आणि देवानं म्हणलं का तुम्हाला भगवंताने का तू माझ्यासाठी आणलो, दुसऱ्याला नको देऊ, मी एकटाच खाईन. मागवाले आणलो समजलं का तुम्हाला? नाही म्हणलं. मग जेव्हा साध्या कार्यामध्ये आमच्या कुटुंबातली अलावाला दूर झाली तर तुम्ही पक्के झाल्यावर पेढे वाटायची गरज काय? विचारा, स्वतःच्याच मनाला विचार. आणि जर आम्ही जर हे करत असाल, आता पुन्हा आम्ही त्या मार्गाला जात असाल, हे जुने विचार जिवंत होताले का नाही होताले तुमच्या परिवारात? तुम्ही आता एक पुढा घेऊन या. तुमच्या पोरगा पाहून राहिला, तो लहान आहे, त्याची गलती नाही. तुमची मुलगी पाहून राहिली, हे मग कबूल करा.
बाबा आता का नाही मला अभ्यास करायला तकलीफ नको देऊ, तू का नाही माझा पेपर सोडवून देतो, मी का नाही 1.25 किलो केळी आणले. ते पोरगी शिकल का, पुढं जाईल का? अरे मार्ग कर्मप्रधान आहे, कर्म तुम्हाला करायचे आहेत. देगा हरी पलकावरी भू पाहिले असा आमचा भगवंत फुटामध्ये देत नाही ना, एवढा रिकामाही नाही. तो आमची परीक्षा घेते का हा वेळेवर सकाळी ज्योतीच्या वेळेवर उठते की उठत नाही, सायंकाळच्या बरोबर वेळेवर घरी येते का येत नाही मला सांगितलेल्या वेळात. मला शुद्ध अंतःकरणानं स्मरण करते का करत नाही, हे याच्यासाठी आमच्या मनामध्ये परिवर्तन करायचं आहे. खूप साबणाला घासू घासू अंगपाय धुवाल तर खूप भुरी भुरी दिसत तुम्ही पावडर का आणि क्रीम लावाल तर, पण मनातलं गंधपणा कशी दुर्वी त्याच्यासाठी आम्हाला आमचे विचार करावा लागेल. आमच्या मनामध्ये शुद्ध विचार आणावा लागला. आणि मनामध्ये ज्या दिवशी शुद्ध विचार येतील आणि वरचा कलर जरी काळा डोंबळाने राहिला का नाही तर त्याच्या मागे धावणारी तर व्यक्ती हो सांगतो तुम्हाला बोलावी सांगतो ना. अभे सावळे असा म्हणजे काही करत नाही. तुम्ही अभ्यासात कलेक्टर बना बरं, किती चांगल्या चांगल्या पोरी येतील का नाही, त्याचे बापा माई पोरगी मानस का म्हणून येतील का नाही येतील. म्हणजे तुम्ही बदलल्या कुठून पाहिजे, मनातून. हे अंतःकरण बदलावा. आणि माझ्या बाबाने जी अंधश्रद्धा दूर केली आहे, त्या कुटुंबाला उद्ध्वस्त कुटुंबाला एक माणूस बनवला, एक तुम्हाला रस्ता दाखवला आहे का तुम्ही या रस्त्याने चाला, तुम्हाला आयुष्यभर कोणतीच गोष्ट कमी पडणार नाही. एवढं सामर्थ्यवान तुम्हाला बनवलं आहे. आणि एवढं सामर्थ्यवान बनवल्यावरच तुम्ही इथे नवसं करून राहिल्या. आताच आपले मानकरजी बोलले, त्या बिचाऱ्या 3 बाया आल्या, तुम्ही येऊन भरवता ते साफ करतील, तुम्ही येऊन इथे पात्र करवा ते साफ करतील. लक्षात ठेवा, परमेश्वर कृपा जागृत आहे. लोकांना त्रास द्या नको. बाबांना परमात्मा एक सांगत नाही, माझी आत्मा मला सारखीच तुमच्या एक आत्मा आणि माझ्या आत्म्याला ज्या